नमस्कार, मी तेजस जाधव आणि कोकण सफर या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे आणि आपण जर्नी करतो कोकणामध्ये माझ्या गावी. आणि आपलं रूट आहे पनवेल ते वैभववाडी. आणि ज्या गाडीने आपण जातो त्या गाडीचं नाव आहे 10105 दिवास सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस. आणि ही गाडी ऑलमोस्ट 8 ते 9 तास घेते आणि टायमिंग आहे सकाळी 7:05 आणि सोडते आपलं अराऊंड 4 वाजेपर्यंत वैभववाडीला. सो जास्त टाईम न घेता आपण निघूया थोड्या वेळात आणि डायरेक्टली भेटू स्टेशनला. कुठली गाडी निघाली आता इकडून. आय थिंक काय म्हणते कुठल्या हजरत निजामुद्दीन. हां, आणि या साईडला गाडी लागली आहे. आणि आता आपली गाडी येली आहे 10105 दिवास सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस. 20 मिनटं लेट ॲज युज्युअल. चलो, सीट नंबर आहे 94 D4 मध्ये आपलं हे आहे. गाडीच्या आतमध्ये जर असं वगैरे आपल्याला हे दिसतंय तर चहावाला पण येत नाही यार. चहा पिऊन सगळं या बसले त्यामुळे काय बोलणार. गाडी ते घाण करून ठेवलं पूर्णपणे. गाडी स्पीड तर पकडलं गाडी ना. बघू आता किती वेळ लावता. आता येत आपला मानगाव थोड्या वेळात. मस्त धुका पडला बाहेर. पाऊस साथ दिसत नाही वाटतं. कमी आहे पाऊस. सोबत बघून मित्र होतो माझ्या बघ बघते. लव क्रॉसिंग आहे आपल्या. मानगावर क्रॉस केला. पाऊस अजून नाही काय म्हणता. काय नाही अजिबात नाही वाटतं पाऊस. आता स्टेशन जायला भेटला नाही. क्रॉसिंग आहे. गाडी येतं गजेराट समोर ना. झूम करून बघू. गाडी जा कशी आहे काय माहिती. स्वसावी तरी होता आईच्या गावात. एवढं काय जास्त बोलूक नाही वाटतं कारण कसं ना गाडीत आवाज एवढा होतो की मग व्यवस्थित बोलता येलं नाही. आवाज येतच नव्हता या व्हिडिओमध्ये.
एक ना उक्षिक धबधबा आहे तिकडे, मग धबधबा दाखवतो तिकडे गेले स्पेशली शूट करून घेतो आहे मी. हॅलो भारी स्टेशनला जा. आता काय आता खेळलं गेलं तिकडे क्रॉसिंग लागला ना, असं माका वाटतं गाडीला. तिकडे एक सिग्नल लागला, कुठल्या गाडीचा क्रॉसिंग का काय माहिती. बघूया किती गर्दी जो रोड आहे ना, मानगाव खेड संगमेश्वरकडे गाडी ऑलमोस्ट खाली होती. खेडला खाली आली गाडी, या साईडला एवढी माणसं, ही साईड पण भरपूर म्हणजे बहुतेक अर्धी गाडी खाली आली वाटतं आहे. क्रॉसिंग झाली ओळखायची गाडी तिरुवनंतपुरम वाटतं LTD. या गाडीसाठी गाडी आता 25-30 मिनटं थांबवली नाही. अजून वेळ जाणार असं वाटतं. हां गाडी लई स्लो आहे यार ही. आता मध्ये काय काय एक्स्ट्रा गाडी सोडली असेल त्यामुळे जाम म्हणजे गाडी क्रॉसिंगला भेटतात. आता मी येतनं पण जी गाडी आहे ना माझी 01140 नागपूर, ती पण एक्स्ट्रा प्रॉब्लेम. ती गाडी खूप लेट असतं, बघितलं रूट्स याचं टेन्शन आहे मला याचं पण. म्हणजे तिकडून क्रॉसिंग लागली इकडे गाडी आता गेली. सव्वा 2ला गाडी गेली आहे चिपळूणला, म्हणजे माका वाटतं वैभववाडीत माका थोडं ना 7:30-8 पर्यंत. किती म्हणजे किती क्रॉसिंग लावायचे, काय लिमिट आगायचं का. ही नदी कुठली आहे ना म्हणजे तुम्ही लागेल सांगा मला. नदीत पडलं होतं गावात पाण्यात. हे असे झरे आपल्याला भरपूर भेटत आहे कोकण एकदम पावसाची जखमी करायचं खूप सुंदर एक नंबर. ते बोगदे लावायचे बोगदे मी जास्त शूट नाही केलं आहे कारण झोपलेलं आहे मी आता सांगू तर. पुढच्या ब्लॉगला जेव्हा मी येईन ना रिटर्न, आता येईन मी डिसेंबर तेव्हा शूट करेन सगळ्या बोगदे प्रॉपर एकदम सिनेमॅटिक. पाऊस लागतोय का पाऊस भेटलो आमचा लागता. गाडीचं वेळ असतील पण अजून मजा येते. इतकी स्लो गाडी तर व्हॉइस ओव्हर करतो म्हटलं डोकं थांब. गाडी आली रत्नागिरीत आणि रत्नागिरीतला रोग लागली भूक आणि काय बघूया काय भेटतं काय खावं घेतली. कारण नॉर्मली जो टाईम होतो ना तो 2 वाजता होता रत्नागिरीत आणि आता वाजल्यात 4:15. बघू आता काय खावं भेटला. बिर्याणी आली होती, चिकन बिर्याणी घेतलं आहे, त्याची किंमत 150 रुपये आणि पाण्याची बॉटल 20वाली. त्याला थम्सअप होता बट तसं हे नव्हतं त्यामुळे नाही घेतलं. वाईस खाते मी काय खाल्लं नाही, सकाळपासून नाश्ता पण नाही केलेला आहे. हे अशी दिसतं, याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवत आहे ओपन करून.
राईस 16 वाजता मस्त येतं. चिकनचं पीस दाखवतो. चवीक तर चांगली आहेत, बघू संपवून टाकताय शाप. पोहोचून राजापूरला मामाच्या गावात. अजून राजापूर नाही आला, गाडी एकदम मध्ये मध्ये थांबत्या गाड्या. पाऊस एवढं काय लागलंच नाही अजिबात, जरा पण नाही लागलं. वैभवात पाऊस भेटणार एवढं नक्की, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण. क्रॉसिंग लागली आपल्याला. ही गाडी एवढी स्लो आहे, एवढी स्लो यार. सकाळी 7ला बसले मी, आत्ता 7 वाजतील, वैभववाडी अजून नाही आली. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. काय घेतलं मी आता राजापुरात. गाडी खूप नॉईसी आहे, खूप म्हणजे खूप की नॉईसी गाडी ना. लिटरली सकाळी 7 वाजता बसले मी, आता ऑलमोस्ट 12 तास होतील. गाडी खूप स्लो आहे, लिमिटच्या बाहेर. आणि हा इथं वाचून मला असे येते आज गाडीमध्ये आवाज जरा पण येतो, लिमिटच्या बाहेर. वैभववाडीत पोहोचले मी आता. आणि आता इकडून सेक्टर पकडून तळात जाण. सेक्टरचे 60 रुपये घेतील, अंतरात नड्यावर रिक्षा 150 रुपये. पुढचं आपलं उद्या टाकेन गावचं, ते रेकॉर्ड नाही करत मी कारण पाऊस अजून पण चालू आहे बाहेर.